भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रविराम जाहीर केला। त्यावरून भारतात सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना शरद पवार यांनी इंदिरा गांधींच्या काळामध्ये झालेल्या शिमला कराराचीही आठवण करून दिली। नेमकं शरद पवार काय म्हणाले ते पाहूयात। विरोधकांकडून आपली काय भूमिका आहे? असं काही नाही, विशेषसाठी असं बोललं तर माझा काही विरोध नाही, पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन इन डेप्थ डिस्कशन, ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही। आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले, झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने मला आणि काही लोकांना बोलवलं, आमच्याबरोबर लॅब्स ठेवले, कुठं काय झालं त्याची कन्फर्म दिली, कॅज्युअल्टी आणि डॅमेजेसचं काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झालं त्याला एक मर्यादा होती सांगायला। बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे वन नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवला। माझ्या मागच्या वर्षा बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं, त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितल्या। त्याचा जो उपयोग होतो तो सभागृहात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहे, एवढंच, बाकी काय। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली, यावरूनही खूप टीकास्त्र होत आहे असं आहे आणि की विरोधक प्रश्न उपस्थित करतात। मला जे आठवतंय ते शिमला करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यात झालेला होता। त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचं घ्यायचं नाही, असं ॲग्रीमेंट आहे। दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे। असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती, असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं। सर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता बोलणार देशाला संबोधित करणार आहे पंतप्रधान, हो, त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं का? बघूया, त्यांचं भाषण ऐकूया, तुम्ही ऐका, मी ऐकतो, नंतर पवार साहब हिंदी में जानना चाहेंगे कि जिस प्रकार दोन देशांची युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावरही टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडनं। अशा पद्धतीने जाहीर होणं आधी गरजेचं होतं ना, नक्की प्रक्रिया काय झाली? सगळी गोष्ट आहे। मगाशी मी शिमला ॲग्रीमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं, आमचा विषय आम्ही बसून सोडू, तिसऱ्या त्याच्यात भाग घालायचं कारण नाही, पण आम्ही स्पेस दिली तर ते का सोडलं।